माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला फक्त 13 दिवस झाले होते. पण सासऱ्यांच्या वागण्यात इतका बदल झाला होता की जणू मी त्या घरात कधीच नव्हते. माझ्या सासूच्या डोळ्यात माझ्यासाठी केवळ तिरस्कार होता. कारण मला मूलबाळ नव्हतं आणि सासूच्या नजरेत मी अपशकुनी होते. तिचा आवाज इतका झाला होता की प्रत्येक शब्द माझ्या मनाला जखम करून जात होता. निघ इथून. आमच्या घरात तुझ्यासाठी जागा नाही. तूच माझ्या मुलाला खाल्लं आहेस. ती जोरात ओरडली. मी तिच्या पायांवर पडली, हात जोडून विनंती केली, आई, मला घराबाहेर काढू नका. मी कुठे जाऊ? माझ्या या जगात तुमच्याशिवाय कोणीच नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझं हृदय दुःखाने भरून आलं होतं. नवऱ्याच्या जाण्याचं दुःख अजून शांतही झालं नव्हतं आणि आता हा अन्याय. पण पण सासूच्या मनात दया उरली नव्हती. तिने मला जोरात ढकललं आणि दरवाजा माझ्या तोंडावर बंद केला. मला घराबाहेर काढलं. मी घराबाहेर उभी राहिली, पूर्णपणे एकटी. मला हे सगळं बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मला कळत नव्हतं कुठे जावं, कुणाकडे जावं. तेवढ्यातच माझ्या दिराची गाडी आली आणि तो माझ्याकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर थोडी सहानुभूती होती, पण पण त्याहून जास्त थंडपणा होता. तो म्हणाला, वहिनी, मला माहीत आहे आईने तुम्हाला घराबाहेर काढलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला घरात पुन्हा घेऊन जाऊ शकत नाही. पण माझ्या माहितीमधली एक जागा आहे. तिथे तुम्ही निर्धास्त राहू शकता. दिराचं बोलणं ऐकून माझ्या मनात थोडी आशा निर्माण झाली. कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. मी शांतपणे त्याच्या मागे मोटरसायकलवर बसली. रस्ता खूप लांब वाटत होता. माझं मन धडधडत होतं. मनात प्रश्न येत होता की तो मला कुठे घेऊन जात असेल. एखाद्या नातलगाकडे की एखाद्या आश्रमात. पण अचानक मोटरसायकल एका सुनसान ठिकाणी थांबली. मी वर पाहिलं आणि माझं हृदय थरारलं. कारण ती जागा होती एक जुना भयावह स्मशानघाट. गंगेच्या काठी पूर्ण शांत. जिथे फक्त वाऱ्याचा आवाज आणि झाडांच्या सावल्या होत्या. तिथे ठिकठिकाणी गेलेल्या माणसांची थडगी सुद्धा होती. ते सगळं पाहून मी घाबरून विचारलं, तुम्ही मला इथे का आणलं आहे? तो हसला, पण त्या हसण्यात काहीतरी विचित्र होतं. तो मला म्हणाला, इथे कोणीही येत जात नाही. तुम्ही इथे आरामात राहू शकता. कुणालाही काहीच फरक पडणार नाही. आणि एवढं बोलून तो हसत हसत निघून गेला. मी तिथेच उभी राहिली, एकटी. संध्याकाळ होत होती. आकाश लालसर झालं होतं आणि त्या स्मशानातील थडगी आणखी भयानक वाटत होती. वारा झाडांच्या पानातून सुसाट पाहत होता आणि मला प्रत्येक क्षणी असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या मागे उभा आहे. भीती, दुःख आणि एकटेपणा सगळे एकत्र माझ्या मनावर कोसळत होतं. मी हळूहळू एका झाडाजवळ जाऊन बसली. मनात एकच विचार होता, आजची रात्र कशी तरी काढायची. उद्या काहीतरी पाहूया. पण मला अजिबात कल्पना नव्हती की ही रात्र माझ्या आयुष्याला एक असं वळण देणार होती ज्यामुळे सगळंच बदलून जाणार होतं. त्या रात्री मी झाडाला टेकून बसली होती. डोळ्यात अश्रू होते, मनात भीती होती आणि शरीर पूर्ण थकलं होतं. किती वेळ गेला ते मलाच कळलं नाही. रडता रडता कधी डोळा लागला तेही समजलं नाही. काही वेळानंतर माझी झोप हलक्या आवाजाने तुटली. दूर कुठेतरी मंदिरात आरती सुरू झाली होती. त्या मंदिरातील घंटीचा आवाज शांततेला छेद देत होता, पण त्यात एक वेगळाच दिलासा होता. मी हळूहळू डोळे उघडले. अजूनही भोवती अंधारच होता, पण आरतीचा आवाज माझ्या मनाला थोडासा धीर देत होता. मी उठून बसणार इतक्यात माझी नजर समोर गेली आणि मी थक्क झाले. कारण माझ्यासमोर अगदी माझ्या हाताच्या अंतरावर काहीतरी ठेवलेलं होतं. मी नीट पाहिलं आणि माझा श्वासच थांबला. तिथे 3 पुड्यांचा जेवणाचा डब्बा होता. ते पाहून मला विचित्रच वाटलं. इथे स्मशानभूमीत हा जेवणाचा डबा कसा काय? काही वेळ मी त्या डब्याला हात लावला नाही, पण नंतर नाईलाजाने मी तो डबा उघडला. आतमध्ये पाहते तर डब्यामध्ये गरम गरम अन्न होतं. शेजारी एक पाण्याची बाटली देखील होती. काही फळं, 2-3 पोळ्या, भाजी आणि थोडंसं गोडधोडही होतं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी पटकन इकडे तिकडे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. ना पावलांचा आवाज, ना कुणाचं सावाट, फक्त शांतता. हे इथं आलं कसं? मी स्वतःशीच पुटपुटले. क्षणभर मला भीती वाटली. काहीतरी चुकीचं तर नाही ना? कोणीतरी माझ्यावर नजर ठेवून तर नाही ना? पण पुढच्या क्षणी माझ्या मनात दुसरा विचार आला. कदाचित ही देवाची मदत असेल तर? माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी आकाशाकडे पाहिले आणि हात जोडले. देवा, तुम्हाला या निर्जन ठिकाणीही एकटं सोडलं नाहीस. माझे हात थरथरत होते, पण भूक इतकी लागली होती की मी स्वतःला थांबवू शकले नव्हते. मी हळूहळू त्या डब्यातील अन्न खायला सुरुवात केली. प्रत्येक घासासोबत माझ्या मनात कृतज्ञता होती. त्या रात्री त्या स्मशानात बसून मला पहिल्यांदा वाटलं कोणीतरी आहे जो माझी काळजी घेतोय. त्या रात्री झाडाजवळ बसल्या बसल्या मला कधी झोप लागली. जेवल्यानंतर मला कधी झोप लागली ते कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी मी दिवसभर त्या घटनेचा विचार करत राहिली.
कोण असेल तो जो इथे अन्नाचा डबा ठेवून जातो? पण मग मला तो दिसत का नाही? मी खूप वेळा इकडे तिकडे शोधलं, झाडामागे पाहिलं, थडग्याजवळ गेली, पण काहीच सापडलं नाही. मी तिथंच दिवसभर थांबले. संध्याकाळ झाली, पुन्हा तोच आरतीचा आवाज आणि माझं मन पुन्हा तणावाने भरलं. आजही तेच, पुन्हा येईल का? आजही मला कोणी जेवणाचा डबा घेऊन ठेवून जाईल का? मी शांत बसून वाट पाहत होते, पण कोणीच आलं नाही. जेव्हा मला झोप लागली तेव्हा पुन्हा कोणीतरी तिथे डबा ठेवून निघूनही गेलं होतं. काही वेळानंतर मला जेव्हा डचकून जाग आली तेव्हा समोरचा डब्बा पाहून मात्र माझ्या अंगावर काटा आला. हा आता योगायोग नव्हता, काहीतरी गूढ होतं जे माझ्या समजण्याच्या पलीकडे होते. असे 7-8 दिवस चालू राहिलं. मलाही जिवंत राहायला अन्न मिळत होतं. इथून मी बाहेरही पडू शकत नव्हते, कारण बाहेरचं जग या स्मशानभूमीपेक्षा भयानक होतं. म्हणून मी स्मशानात राहू लागले. दर संध्याकाळी आरती माझ्या कानावर पडायची तेव्हा मला खूप मनातून शांत वाटायचं. रात्री झोप लागली की जाग आल्यानंतर अन्नाचा डबा माझ्यासमोर असायचा. मी कधीच कोणाला पाहिलं नाही, न येताना न जाताना. सुरुवातीला मला खूप भीती वाटायची. रात्री प्रत्येक आवाज मला दचकवायचा, पानांची सळसळही मला भास वाटायची. पण हळूहळू त्या भीतीच्या जागी एक विचित्र शांततेने घेतली. त्या स्मशानात जिथं मृत्यूचं साम्राज्य होतं, तिथे मला जिवंत राहण्यासाठी आधार मिळत होता. मी दिवसभर झाडाखाली बसून राहायची. कधी गंगेच्या प्रवाहाकडे पाहायची, कधी आकाशाकडे, आणि कधी स्वतःच्या नशिबाचा विचार करत शांतपणे रडायची. ती थडगं, ती झाडं, ती शांतता जणू माझं दुःख ऐकत होती. मला हळूहळू वाटू लागले ही जागा माझी झाली आहे. पण एक प्रश्न माझ्या मनात सतत घुमत होता, तो कोण आहे? कोण आहे जो माझ्यासाठी रोज अन्न देतो, डबा आणून ठेवतो? का तुम्हाला दिसत नाही? तो माणूस आहे की काहीतरी वेगळंच? मी अनेक वेळा ठरवलं, आज मी जागी राहणार, झोपणार नाही. आज मी त्या माणसाला पाहणार, कोण डबा आणून ठेवतंय. पण प्रत्येक वेळी झोप माझ्यावरच हवी व्हायची, जणू कुणीतरी मला मुद्दाम झोपवून टाकत होतं. आणि मग एके दिवशी आली पौर्णिमेची रात्र. चंद्रप्रकाशाने सगळं स्मशान उजळलं होतं. हवा थंड होती. वातावरणात एक वेगळाच गूढपणा होता. त्या रात्री मी ठरवलं, आज काही झालं तरी मी झोपणार नाही. आज मी सत्य जाणून घेणार. आज मी त्या अदृश्य मदतनीसाला पाहणारच. मी नेहमीप्रमाणे झाडाला टेकून पडले, डोळे बंद केले. पण या वेळेस मी पूर्णपणे जागी होते. माझं हृदय जोरात धडधडत होतं आणि मी वाट पाहत होते त्या क्षणाची, ज्यानं माझं आयुष्य कायमचं बदलणार होतं. त्या पौर्णिमेच्या शांत चांदण्याने भरलेली रात्री मी डोळे मिटून पडले होते. पण मन पूर्णपणे जागं होतं. माझं हृदय इतक्या जोराने धडधडत होतं की जणू त्याचा आवाजच बाहेर ऐकू येईल असं वाटत होतं. भोवती पूर्ण शांतता होती. फक्त अधूनमधून वाऱ्यांमुळे पानांची सळसळ होत होती. काही वेळ गेला आणि अचानक मला तो परिचित आवाज ऐकू आला. पानांवर हलकेच पडणाऱ्या पावलांचा आवाज. माझं शरीर थरथरलं, पण मी स्वतःला शांत ठेवलं. तो आवाज हळूहळू माझ्याजवळ येत होता. एक एक पाऊल सावध, संथ. मग तो अगदी माझ्याजवळ थांबला. मला डोळे बंद ठेवूनच जाणवलं, कोणीतरी खाली वाकलं आणि नेहमीप्रमाणे डबा ठेवू लागलं. पाण्याची बाटली जमिनीवर ठेवली. डबा ठेवल्याचा आवाज आला. सगळं तसंच होतं जसं रोज व्हायचं. पण आज काहीतरी वेगळं घडलं. अचानक कोणीतरी माझ्या डोक्यावरून हळूच हात फिरवला. तो स्पर्श ना थंड होता ना भीतीदायक, तर खूपच मऊ, प्रेमळ आणि आपुलकीचा होता. जणू काही आई आपल्या लेकराला सांभाळते, कुरवाळते तसा. माझं मन अचानक भरून आलं, पण मी अजूनही शांत पडून होत राहिले. तो हात काही क्षण माझ्या डोक्यावर थांबला आणि मग हळूहळू दूर झाला. त्यानंतर पुन्हा पावलांचा आवाज आला. तो माणूस निघून जात होता. बस हाच तो क्षण होता ज्याची मी इतके दिवस वाट पाहत होते. मी डोळे लगेच उघडले आणि पटकन उठून बसले. माझी नजर समोर गेली आणि मला एक सावली दूर जाताना दिसली. ती फार वेगाने चालत नव्हती, हळूहळू पुढे सरकत होती. माझं हृदय जोरात धडधडत होतं. भीती होती, पण त्याहून जास्त उत्सुकता होती. मी हिंमत करून आवाज दिला, ऐका, कोण आहात तुम्ही? तो माणूस थांबला. त्याने डोक्यावरून अंगावर पूर्णपणे शाल घेतली होती, त्यामुळे पाठीमागून तो पुरुष आहे की स्त्री कळतच नव्हतं. आवाज दिल्यानंतर क्षणभर सगळं शांत झालं, जणू वेळच थांबली होती. मी हळूहळू उठली. कापणाऱ्या पावलाने त्याच्याकडे चालू लागले. प्रत्येक पाऊल जड वाटत होतं, पण मनात एक विचित्र धैर्य होतं. मी त्याच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली. तो अजूनही माझ्याकडे पाठ करून उभा होता. मी हळू आवाजात विचारलं, तुम्ही कोण आहात? कोणतंही उत्तर नाही, फक्त वारा आणि शांतता. मी अजून एक पाऊल पुढे गेली आणि थरथरत्या हाताने त्याच्या खांद्याला स्पर्श केला. तो क्षण स्थिर झाला. माझं हृदय जणू तोंडात आलं होतं. मी हिंमत करून त्याला वळून माझ्याकडे वळवलं. हळूच माझ्याकडे वळवलं आणि माझा श्वास थांबला. माझ्यासमोर ना कोणतं भूत होतं, ना कोणती भयानक आकृती, तर एक मुलगी उभी होती.
तिचा चेहरा फिक्कट होता, डोळ्याखाली काळी वर्तुळं होती, हातात डब्याची पिशवी होती. ती मला पाहून घाबरली, जणू तिला अपेक्षाच नव्हती की मी जागी असेन. ती मागे सरकू लागली, पण मी लगेच तिचा हात धरला. माझ्या मनात आता भीती नव्हती, फक्त एक प्रश्न आणि एक ओळखीची जाणीव. मी तिच्याकडे बारकाईने पाहिलं. तिचा चेहरा मला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता. मी आठवण्याचा प्रयत्न करू लागले आणि अचानक माझ्या आठवणीत एक जुना प्रसंग चमकला. काही वर्षांपूर्वी मी आणि माझा नवरा बाजारातून परत येत होतो. रस्त्याच्या कडेला एक मुलगी बसून रडत होती. तिचे कपडे थोडे फाटले होते. ती खूप भुकेलेली आणि घाबरलेली दिसत होती. काही मुलं तिला त्रास देत होती. माझ्या नवऱ्याने लगेच गाडी थांबवली. त्या मुलांना हाकलून लावलं. मी त्या मुलीला जवळ घेतलं, तिला पाणी दिलं. आम्ही तिला घरी आणलं. तिला जेवायला दिलं, नवी कपडे दिले. ती अनाथ मुलगी होती, एकटी आणि असहाय्य होती. आम्ही तिच्यासाठी सुरक्षित जागा शोधली, तिच्या शिक्षणासाठी मदत केली. त्या दिवशी तिच्या डोळ्यात जे आभार होते ते मी कधी विसरू शकले नव्हते. आणि आज तीच मुलगी माझ्यासमोर उभी होती. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी थरथरत्या आवाजात विचारलं, "तू तीच आहेस ना?" ती रडू लागली आणि हळूच मान हलवली आणि म्हणाली, "हो, माझे तुमच्यावर खूप उपकार आहेत. जर तुम्ही त्यावेळी मला मदत केली नसती तर आज मी इथे नसती. मी तुम्हाला कधीच विसरले नाही." माझं हृदय भरून आलं. त्या अंधाऱ्या भयावह स्मशानात आज मला एक आपलं माणूस सापडलं होतं आणि त्या क्षणी मला जाणवलं, कधी-कधी देव स्वतःही येत नाही, तो कोणाच्या तरी रूपात आपल्याला मदत पोहोचवतो. त्या क्षणी आम्ही दोघे एकमेकींकडे पाहत उभे होतो. डोळ्यात अश्रू, मनात हजारो भावना. काही क्षण कोणाच्याही तोंडून शब्द निघाले नाहीत. फक्त शांतता. पण ती शांतता आता भयानक नव्हती, तर भावनांनी भरलेली होती. ती मुलगी हळूहळू बोलू लागली. तिचा आवाज थरथरत होता, पण प्रत्येक शब्दात प्रामाणिकपणा होता. "तुम्ही मला त्या दिवशी वाचवलंत, माझी इज्जत वाचवलीत, मला अन्न दिलंत, कपडे दिलेत आणि आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला जगण्याची संधी दिली. जर तुम्ही आणि दादांनी त्या दिवशी मला मदत केली नसती तर कदाचित मी आज जिवंतही नसते." मी शांतपणे तिचं बोलणं ऐकत होते. माझ्या मनात त्या जुन्या आठवणी पुन्हा जिवंत होत होत्या. ती पुढे म्हणाली, "तुम्ही मला एक सुरक्षित ठिकाणी ठेवलंत. माझ्या शिक्षणाची जबाबदारी घेतलीत आणि मला उभं राहायला शिकवलंत. मी खूप मेहनत केली आणि आज मी एक वकील आहे." हे ऐकून मी क्षणभर थक्क झाली. माझ्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आले. ती पुढे म्हणाली, "मी नेहमी विचार करत होते की एक दिवस तुम्हाला भेटून धन्यवाद द्यायचे. म्हणून मी तुम्हाला शोधायला सुरुवात केली. पण जेव्हा मला कळलं की दादा आता नाहीत आणि तुम्हाला घरातून बाहेर काढलं आहे, हाकलून दिलं आहे, तेव्हा माझं मन तुटलं." बोलता बोलता तिचा आवाज भरून आला, "मला तुमच्यासमोर यायचं होतं. अशी लपून-छपून मदत करायची नव्हती. पण एक मन म्हणालं, कदाचित तुम्ही माझी मदत स्वीकारणार नाही. म्हणून मी दुरूनच तुमची काळजी घ्यायला सुरुवात केली. रोज संध्याकाळी अन्न ठेवत होते, फक्त एवढ्यासाठी की तुम्ही उपाशी राहू नये." हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रूंचा पूरच आला. मी पुढे होऊन तिला घट्ट मिठी मारली. "बाळा, तू माझ्यासाठी देवाने पाठवलेली अक्षरशः मदत आहेस. मग तुझी मदत मी का नाही स्वीकारणार गं? रक्ताच्या नात्याने पाठ फिरवली, पण तू कोण कुठली माझ्यासाठी देवासारखी धावून आलीस बघ." ती मला घट्ट बिलगून रडू लागली. जणू अनेक वर्षांचं ओझं त्या मिठीत हलकं होत होतं. त्या रात्री त्या स्मशानात जिथे मला फक्त अंधार आणि भीती दिसत होती, तिथेच मला एक नवं नातं मिळालं. एक नवा आधार. थोड्या वेळाने ती माझा हात धरून म्हणाली, "आता तुम्ही इथे राहणार नाही, तुम्ही माझ्यासोबत येणार." मी थोडी थांबली. मागे वळून त्या स्मशानाकडे पाहिलं. त्या झाडांकडे, त्या थडग्यांकडे पाहिलं, जिथे मी माझं सर्व दुःख ओतलं होतं. मग मी गंगेच्या दिशेने पाहिलं, मनात देवाचे आभार मानले आणि शांतपणे तिच्यासोबत चालायला लागले. ती मला तिच्या घरी घेऊन गेली. एक छोटंसं, स्वच्छ आणि नीटनेटकं घर होतं. आत पाऊल टाकताच मला एक वेगळी शांतता जाणवली. अनेक दिवसांनी मला असं वाटलं, मी आता एकटी नाही. तिने माझी खूप काळजी घेतली, माझ्यासाठी गरम जेवण बनवलं, आरामासाठी जागा दिली आणि सर्वात महत्त्वाचं, मला पुन्हा माणूस म्हणून जगण्याचा आधार दिला. असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी ती माझ्यासमोर बसून ठामपणे म्हणाली, "आता तुमचं आयुष्य इथून पुढे बदलणार आहे. तुम्हाला तुमचा हक्क मिळायलाच पाहिजे." मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. "कसला हक्क गं?" ती आत्मविश्वासाने म्हणाली, "तुमच्या नवऱ्याच्या संपत्तीवर तुमचा पूर्ण हक्क आहे आणि मी तुम्हाला तो मिळवून देणार." त्यानंतर सुरू झाला एक नवीन संघर्ष. पण यावेळी मी एकटी नव्हते. ती मुलगी आता एक खूप हुशार वकील झाली होती. माझ्या बाजूने उभी होती. तिने केस तयार केली, पुरावे गोळा केले, कोर्टात अर्ज दाखल केला. प्रत्येक सुनावणी ती माझ्यासोबत उभी राहिली आणि प्रत्येक वेळी आम्हाला वाटायचे की आत्ता सत्य जिंकेल. पण एक दिवस कोर्टात असं काही घडलं
ज्याने अक्षरशः आमच्या पायाखालची जमीन हलवली. माझा धीर आत्मविश्वासाने कोर्टात उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. त्याने काही कागद न्यायाधीशांसमोर सादर केले. ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. त्या कागदांमध्ये लिहिलं होते की माझ्या नवऱ्याने मृत्यूपूर्वी सगळी संपत्ती आपल्या भावाच्या म्हणजेच माझ्या धीराच्या नावावर केली होती. हे पाहून माझं डोकंच फिरलं. हे खोटं आहे, मी थरथरत्या आवाजात म्हणाले. पण कागद अगदी खरे वाटत होते. स्वाक्षरी, शिक्का सगळं काही व्यवस्थित वाटत होतं. कोर्टात कुजबूज सुरू झाली. काही क्षणांसाठी मला असं वाटलं की सगळं संपलं, मी पुन्हा हरले. पण माझ्यासोबत उभी असलेली ती मुलगी आता एक खूप हुशार अशी वकील होती. शांत होती, तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक तीक्ष्ण नजर होती, जणू काहीतरी शोधत होती. सुनावणी संपल्यानंतर ती माझ्याकडे वळाली आणि म्हणाली, ही कागद बनावट आहेत आणि मी ते सिद्ध करणार. त्या क्षणी माझ्या मनात पुन्हा एक आशेचा किरण जागा झाला. पुढचे काही दिवस आम्ही त्या कागदांचा बारकाईने अभ्यास करू लागलो. ती मुलगी जिने आयुष्यात खूप संघर्ष करून वकील बनली होती, तिने प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकण्याचा निर्णय घेतला होता. तिने मला शांतपणे विचारलं, तुमच्या नवऱ्याने कधी तुम्हाला सांगितलं होतं का की तो संपत्ती कुणाच्या नावावर करतोय? मी ठामपणे नकारार्थी डोकं हलवलं. नाही, ते असं कधीच करणार नाहीत. तिने लगेच तपास सुरू केला. बँकेच्या नोंदी, सहीचे काही नमुने, कागदांवरील तारीख सगळं तपासलं आणि हळूहळू एक भयानक सत्य समोर येऊ लागलं. त्या कागदांवरची सही ती माझ्या नवऱ्याची नव्हती. ती हुबेहूब नक्कल होती, पण खरी नव्हती. इतकंच नाही तर त्या कागदांची तारीखही संशयास्पद होती. ज्या दिवशी म्हणे कागद तयार झाले होते त्या दिवशी माझे पती रुग्णालयात होते. माझ्या अंगावर काटा आला. म्हणजेच हा सगळा एक कट होता. माझ्या डोळ्यांसमोर त्या दिवशीचा प्रसंग उभा राहिला. ज्या दिवशी माझ्या धीराने मला स्मशानात सोडलं होतं, आता सगळं स्पष्ट होत होतं. तो मला मदत करत नव्हता, तो मला कायमचं दूर करत होता, कारण मीच त्याच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा होते. पुढच्या सुनावणी ती मुलगी पूर्ण तयारीनिशी कोर्टात उभी राहिली. तिचा आवाज ठाम होता आणि तिच्या प्रत्येक शब्दात आत्मविश्वास झळकत होता. तिने न्यायालयासमोर एक एक पुरावा सादर केला. बनावट सही, चुकीच्या तारखा आणि तज्ज्ञांचा अहवाल. कोर्टात शांतता पसरली होती. माझ्या धीराचा चेहरा पांढरा फिक्कट पडला होता. त्याचं खोटं हळूहळू सगळ्यांसमोर उघड होत होतं. कोर्टात उपस्थित प्रत्येक जण आता त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता. त्याच्या आत्मविश्वासाची जागा भीतीने घेतली होती. तेवढ्यात माझ्या वकिलाने त्या मुलीने एक महत्त्वाचा मुद्दा न्यायालयासमोर मांडला. ती म्हणाली, माननीय न्यायालय, या फसवणुकीत फक्त आरोपी एकटाच नाही, यामागे आणखी कोणाची साथ आहे हेही समोर आणणं आवश्यक आहे. हे ऐकता सगळ्यांचे लक्ष माझ्या सासूकडे वळलं. तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. काही क्षण ती शांत बसली. पण सत्य जास्त वेळ लपून राहू शकत नाही. चौकशी दरम्यान हळूहळू सत्य बाहेर आलं. माझ्या सासूचीही या कटात साथ होती, कारण तिला माहीत होतं की जर मला घरात ठेवलं तर संपत्तीचा अर्धा हिस्सा माझ्या नावावर दिला जाणार होता, आणि जर मी घराबाहेर गेली तर ती संपत्ती तिच्या आणि तिच्या मुलाच्या ताब्यात राहणार होती. तिच्या मनात आईचं प्रेम कमी, पण संपत्तीची लालसा जास्त होती. तिने स्वतःच्या सासूबाईला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तिने स्वतःच्या सुनबाईला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. हे सगळं ऐकताना माझं मन सुन्न झालं. ज्या घराला मी माझं मानलं, ज्या लोकांना आपलं समजलं, तेच माझ्या आयुष्याचा नाश करण्यामागे उभे होते. कोर्टात पूर्ण शांतता होती. न्यायाधीशांनी सर्व पुरावे, साक्षी, कबुली, जबाब ऐकून घेतले आणि मग तो क्षण आला, निकालाचा क्षण. न्यायाधीशांनी ठाम आवाजात निर्णय दिला. बनावट कागदपत्रे सादर करणे, फसवणूक करणे आणि कायद्याचा गैरवापर केल्याबद्दल माझ्या धीराला दोषी ठरवण्यात आलं होतं. त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. माझ्या सासूचा या कटात सहभाग असल्याचं सिद्ध झालं. तिलाही कायद्याप्रमाणे शिक्षा ठोठावण्यात आली. त्या क्षणी माझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. एक मुलगा आधीच देवाघरी गेला होता आणि दुसरा स्वतःच्या लोभामुळे तुरुंगात गेला. त्या आईने सर्व काही गमावलं होतं, कारण तिने सत्य आणि माणुसकीचा त्याग अक्षरशः केला होता. मी शांतपणे उभी राहिली. डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते कमकुतपणाचे नव्हते. ते होते न्याय मिळाल्याचे आणि नव्या सुरुवातीचे. मी त्या मुलीकडे पाहिलं, जिने मला अंधारातून बाहेर काढलं होतं. मी तिचा हात हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, आज मला खात्री झाली, वाईट कितीही ताकदवान असलं तरी शेवटी जिंकतं ते फक्त सत्यच. ती हलकी हसली. त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला होता. भूतकाळाच्या जखमा होत्या, पण त्यावर विश्वासाची फुंकर होती आणि मनात एक ठाम विचार, ज्याने चांगुलपणाची वाट धरली त्याला शेवटी न्याय आणि शांती नक्की मिळते. तर मग मित्रमैत्रिणींनो, या कथेतून आपल्याला कळतं की संकट कितीही मोठं असलं तरी विश्वास सोडायचा नाही. आपण केलेली मदत कधीही वाया जात नाही.
योग्य वेळ आल्यावर ती आपल्यालाच वाचवतेच. जर त्या मुलीला आम्ही नवरा बायकोने वाचवलं नसतं तर कदाचित मी त्या स्मशानात रात्र काढत असते. त्यामुळे धैर्य, विश्वास आणि चांगुलपणा हेच खरं आधार असतं. तुमच्या बाबतीत असे कधी झाले आहे का? कधी झालंय का? कधी काळी तुम्ही एखाद्याला पुन्हा केलेली मदत पुन्हा तुमच्यासाठी देवाच्या रूपात आली का? तुम्हाला असे अनुभव आले असतील तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.